जपानमधील पॅकेजिंग खरंच उर्वरित जगापेक्षा खूप वेगळ्या दर्जाची आहे, जिथे दुधाच्या पॅकेटवरती वरच्या बाजूला एक छोटासा खुनेसारखा कट असतो. दृष्टीहीन व्यक्ती फक्त हात लावून लगेच ओळखू शकताय की हे दूध आहे की इतर व्यतिरिक्त कोणती ड्रिंक आहे. एक छोटासा बदल आणि मोठी अडचण सुटते. मजेशीर गोष्ट, जपानमध्ये शॅम्पूच्या बाटल्यांवरती उभट आणि टोचदार नक्षी असते आणि कंडिशनरच्या बाटल्या स्मूथ टेक्स्चरच्या असतात. म्हणजे शॅम्पू करताना न बघताच कळतं की कोणता शॅम्पू आहे आणि कोणता कंडिशनर. सोपं आहे ना? काही अन्नपदार्थांच्या पॅकेटचा रंग अन्न खराब व्हायला लागल्यावरती बदलतो. बरोबर ऐकले. म्हणजे तारीख बघत बसायची गरज नाही. पॅकेटच आपल्याला सांगतं हे आता खाण्यायोग्य नाही. आणि शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर एखाद्या ड्रिंकमध्ये 5% पेक्षा कमी ज्यूस असेल तर त्या पॅकेटवरती फळाचं चित्र लावण्याची परवानगी नसते. 5% to 99% जर ज्यूस असेल तर फक्त पूर्ण फळाचं चित्र तुम्ही लावू शकताय. आणि तेच जर 100% ज्यूस असेल तर तेव्हाच कापलेलं फळाचं चित्र तुम्ही लावू शकताय. इथे सत्य सांगणं पर्याय नाही, हे बंधनकारक आहे. आहे ना मजेशीर गोष्ट? तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.